आता एक्झाम्पल नंबर 7 बघूया. If sin y equal to x into sin of a plus y, then show that dy by dx is equal to sin square a plus y upon sin a. तर आता याचा आपल्याला शो करायला लागेल, म्हणजे प्रूव्ह करायला लागेल. तर त्याचं प्रूफ आहे, बरोबर. प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि शो दॅट प्रूव्ह दॅट व्हेरीफायचं काही प्रूफ. पहिल्यांदा आपण गिवन फंक्शन घेऊया. काय दिले? sin y is equal to x into sin of a plus y. तर त्यामुळे इक्वेशन कारण की दोन्ही फंक्शन दिसते, मधलं साइन इंटू आहे, म्हणजे इथं कुठला रूल वापरा? यूज प्रोडक्ट रूल. यूज प्रोडक्ट रूल म्हणजे काय असते प्रोडक्ट रूल? इफ y is equal to u into v, then u ला पहिलं फंक्शन कन्सिडर करूया, v ला दुसरं फंक्शन, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. प्रोडक्ट रूल काय सांगतो? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन इज dd by dx प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज dy by dx, means डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. सेकंड फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजेच आता LHS ला काही sin y, y म्हणजे कोण आहे आपला? f of x, बरोबर. म्हणजे sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? cos x. मग sin of f of x चं काय होईल? cos of f of x into f dash x. इथं काय करतो आपण? x च्या जागी काय पुट करतो? f of x. आणि अदर दॅन x असल्यामुळे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह f dash x. म्हणजेच sin y ची RHS बघा इथं cos of f of x. मग f of x काय दिली आपल्याला? y. पण अदर दॅन x आहे म्हणून परत y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल dy by dx इक्वल टू आता इनटू प्रोडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, परत एकदा sin of a plus y आलाय, म्हणजे x सोडून आलाय पण y आहे त्याच्यात, म्हणजे y इज अल्सो फंक्शन. मग sin of f of x सगळे cos of f of x, पण f of x कोण आहे आपला? a plus y into f dash x. जे परत करावं लागेल d by dx of a plus y plus second function as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता सिम्प्लिफाय करूया, म्हणजेच काही cos y dy by dx is equal to x into cos of a plus y. इथं आता सम रूल वापरावा लागेल, कारण की मधलं साइन काय? प्लस. क्लिअरली यूज सम रूल. म्हणजेच a is constant, and we know that derivative of constant is 0 plus derivative of y is dy by dx is equal plus sin of a plus y into 1, something into 1 in something 1 ला कुठलाही नंबर न मल्टिप्लाय करा तोच नंबर येईल, बरोबर. आता म्हणजेच काय लिहितो? x into cos of a plus y 0 plus dy by dx is dy by dx plus sin of a plus y. आपल्याला काय प्रूव्ह करायचे? dy by dx इज इक्वल टू, म्हणजे dy by dx ची टर्म कुठे पाहिजे आपल्याला? LHS ला, म्हणजेच cos y dy by dx. तर dy by dx ची टर्म काय करूया? मग LHS ला कलेक्ट करूया. हा जो प्लस आहे तो LHS ला काय होईल? मायनस. म्हणजेच cos y dy by dx minus x into cos of a plus y dy by dx is equal to sin of a plus y. आता LHS मधून काय करूया? dy by dx कॉमन काढूया. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील? cos y minus x into cos of a plus y is equal to
साइन ऑफ ए प्लस वाय. आता कॉमन काढतो म्हणजे मल्टिप्लाय करतो, मग ही अख्खी टर्म जी आहे मल्टिप्लिकेशन मध्ये RHS ला गेलो डिवाइड होईल. म्हणजे व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, dy by dx is equal to sin of a plus y upon डिवाइड होईल म्हणजे अपॉन होईल cos y into x, sorry cos y minus x into cos of a plus y. पण आपल्याला इथं काय पाहिजे, x नको आहे. RHS मध्ये जर व्यवस्थित आपण बघितलं तर इथं आपल्याला x नको आहे, म्हणजे इक्वेशन मधून x एलिमिनेट करावं लागेल. तर x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन वरून काढू शकतो, बरोबर. म्हणजे हा जो x आहे हा काय करायचा आपल्याला, एलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 काय इक्वेशन 1 sin y equal to x into sin of a plus y. याच्यावरून x ची व्हॅल्यू काय दिली, 1 काय दिली आपल्याला, sin y is equal to x into sin of a plus y. याच्यावरून x ची व्हॅल्यू काय, sin of a plus y into काय, LHS ला आल्यावर काय होईल, डिवाइड होईल. दिस इम्प्लाइज म्हणजे x मिळेल आपल्याला sin y जस्ट हा इंटू आहे, तो LHS ला आल्यावर sin y ला काय होईल, अपॉन होईल. म्हणजे इथे sin of a plus y. मग आता काय करूया नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 2, put x equal to sin y upon sin of a plus y in इक्वेशन नंबर 2. देखील 1 नंतर काय येईल 2. इन इक्वेशन 2 we get dy by dx is equal to sin of a plus y upon cos y minus, आता x एलिमिनेट करायचे, तर x ची व्हॅल्यू काय पुट करणार, जिथे x आहे तिथं sin y upon sin of a plus y into cos of a plus y. आता what is next step, take LCM of denominator म्हणजे न्यूमरेटर आहे डिजिट, LCM कसा काढतो रे आपण, क्रॉस स्टेट करतो. तिरकस आणि नंतर सरळ गुणाकार, म्हणजेच sin of a plus y ने कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, cos of y ला sin of a plus y into cos y minus, आता a plus y इथं आपण अँगल आधी घेतलाय नंतर y घेतला, इथं पण तसंच करूया. sin y into cos of a plus y ला आपण cos of a plus y into sin y म्हणलं तरी चालेल. a into b करा किंवा b into a करा, मल्टिप्लिकेशन मध्ये फरक पडत नाही. अपॉन sin of a plus y into बनेल sin of a plus y. आता जो डिनॉमिनेटर असतो तो कोण असतो, न्यूमरेटर, म्हणजेच हा वरती जाईल. म्हणजेच काय sin of a plus y into sin of a plus y is sin square a plus y, बेस सेम, ऍडिशन ऑफ इंडायसेस. अपॉन इथं बघा बरं कोणता फॉर्म्युला ऍडिशनचा, ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युला sin a cos b minus cos a sin b. हा कशाचा फॉर्म्युला आहे रे, sin a यूज sin a cos b minus cos a sin b. हा फॉर्म्युला आहे sin of a minus b. त्याचा फॉर्म्युला sin of a minus b. म्हणजे sin of रिप्लेस a by a plus y minus b by y. तर इथे बघा बरं प्लस y मायनस y गेट कॅन्सल. आता आपला आन्सर म्हणजे sin square of a plus y upon sin a मिळाली का आपल्याला RHS, sin square of a plus y upon sin a ही व्हॅल्यू मिळाली dy by dx, which is required proof. आणि रिझन लिहून घ्या, त्यामुळे आपल्याला स्टेप कशी आली ते समजतं.